हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर तुमचं मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण कॉलेजमध्ये असताना कसं लेक्चर बंक करून कुठेतरी फिरायला जायचो. तर तसंच आता आज मी जॉबला सुट्टी देऊन म्हणजे बंक करून कुठेतरी फिरायला जाते. तर चला आज मी तुम्हाला दाखवते की मी आज कुठे फिरायला जाते ते. तर चला आपण पाहूया. तर मी इथे आलेली आहे बँड्रा फोर्टला आणि हे जे आहे तो स्टार्टिंगचा मेन गेट आहे आणि मेन गेटच एवढा सुंदर सजवलेला आहे. तर पुढे तर खरंच खूप मस्त अशी सिनरी असणार आहे. तर चला आपण पाहूया. आता आतमध्ये आल्यानंतर इथे मस्त अशी खूप सारी झाडं दिसली आणि त्यामुळे खरंच खूप शांत आणि थंड वाटत होतं. खरं तर त्या दिवशी जरा गरम होत होतं, पण तरीही थंड क्लायमेट असल्यामुळे जरा छान वाटलं आणि खरंच फिरायला खूप मस्त वाटत होतं. आणि हा बघा बँड्रा फोर्टचा समुद्र. समुद्राचा मस्त असा व्ह्यू बघून झाल्यानंतर आम्ही गेलो वरती आणि वरती खरंच खूप सारी छान छान झाडं होती. वेगवेगळ्या प्रकारची तिथे झाडं लावली होती आणि ते बघायला खरंच खूप छान वाटलं. आणि मोस्टली तिथे कॉलेजचे स्टुडंट्स आले होते, कारण कॉलेज आय थिंक जवळ होतं, त्याच्यामुळे सगळे लेक्चर बंक करून तिथे आले होते. आणि त्याचबरोबर इथे खेळायला लहान मुलांनासुद्धा छोटंसं पार्क होतं. त्याच्यामुळे ही जागा फ्रेंड्स कपल्ससाठी नाही तर फॅमिलीसाठीसुद्धा खरंच खूप बेस्ट आहे. आणि त्यानंतर मला लागली मध्येच भूक, सो मी खाल्लं सँडविच. सुपर्ब यार. पोटामध्ये मस्त भर टाकून मी आली इथे संध्याकाळचं सनसेट व्ह्यू बघायला. यार आता तिकडे जायचं मन करतंय मला समोर. काय सुपर्ब व्ह्यू आहे. तू मला धक्का नको देऊ. आलं आलं आलं. सनसेटचा असा मस्त व्ह्यू बघून इथे एक एक फोटो काढायला सुरुवात केली आणि फोटो काढण्यातच बराच वेळ गेला, त्याच्यामुळे बाकी फार सिनरी अशी दाखवली नाही. यार या साईडला मस्त फोटो येतात, म्हणजे लाईट तर चांगली आहे. बघा हा माणूस. मानसीकडे कॅमेरामॅन गिरीश शिंदे. तर आमचं तुमचं स्वागत आहे. हां बरे येतात का? आधी मला बघू दे. ट्रायल म्हणून दिलं तुला मी. पण माहिती आहे का, हे बघ असं स्मूथ झूम करायचं. हे मानसी कसं वाटतं तुला? मस्त गोरी येते का पण मी. कसा होता तुझा आजचा दिवस? भारी. ते फिरव ना एक सेकंड. काय? ते कुठे आहे? फोटोसाठी पण डायरेक्ट क्लिक करू शकतो का? व्हाईट गोल आहे बघ. ते मग कशाला फिरवलंच बघ. असं थांब ना, पुन्हा पुन्हा स्टार्ट गोल. स्टार्ट. ना ना, अजून वन मोर. थोडे ना केस आहेत ना थोडे. हां पुन्हा, हां स्टार्ट. पुन्हा मगासारख्या. नाही उडत आहे ना. माझ्या केसांची वाट लागली. का त्याचा ओढत नाही? एका पण उडत नाहीये. शी काय पोच आहे. थांब ना, थांब थांब ना. असंच असंच सेम सेम. आता इथे माझे भरपूर सारे फोटोज काढून झालेले आहेत आणि थोड्या वेळ आम्ही थांबलो का, कारण सनसेटचा व्ह्यू खरंच खूप छान होता आणि त्याचबरोबर बँड्रा फोर्टला पण जी लाईटिंग झाली होती ती खरंच खूप छान होती. सो मी बघायला निघाली. बसायला असं आहे तरी नशीब समज मी इथे बडबडत नाही आहे काय. नाही तर माझा कॅमेरा चालू असताना तेव्हा बडबड पण चालू असते.
तर तिकडे आहे बँड्रा फोर्टचं मेन प्लेस. खरं तर मी तिथे वरती गेली नाही, पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा वरती जाऊन व्ह्यू नक्की बघा, खूप छान वाटेल तिथे. शाण्या हे माझं काढायला पाहिजे व्हिडिओ आणि मग बघ तो मला कामाला लावतोय. इथे पूर्ण अंधेरा असणार आहे. या साईड ना लेफ्टला. इकडे कसं आहे मनसी लोकेशन? सुपर. मस्त. पुन्हा येणार? थोडंसं पचका झाला ही गोष्ट वेगळी आहे. काय काय बोलतो? काय सुपर व्ह्यू आहे यार. पण हा जबरदस्त व्ह्यू आहे. दिवसा तर होतं. वरती अशी मस्त लाइटिंग चालू झाल्यानंतर तिथे सुद्धा इच्छा झाली की आपण भरपूर सारे फोटोज काढावे, म्हणून मी इथे एक एक पोज देऊन पुन्हा फोटोशूट करायला सुरुवात केली. बोलताय रे? संध्याकाळी बसायला तरी ते एक नंबर वाटतं यार, कडक व्ह्यू वाटतो एकदम. पण खूपच उशीर झालेला आहे. वरचं काय दाखवत आहे नाही. खूपच लेट झालेलं आहे. फोटोजच भरपूर काढलेले आहेत. तर माझा बँड्रा फोर्टचा मस्त व्ह्यू बघून झाल्यानंतर मी पोचली इथे बँड्रा स्टेशनला घरी जायला. तर फ्रेंड्स, कालचा दिवस संपलेला आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं तिकडे जाऊन. कारण रोज सकाळी उठा, जॉबला जा आणि संध्याकाळी परत घरी या, यूट्यूबचं काम करा. हे असं खूप महिने माझं चालू होतं. मला काही अजिबात ब्रेक मिळाला नव्हता. म्हणून मी काल ठरवलं होतं की जायचं, मस्त माइंड फ्रेश करून यायचं. सो मी तिथे बँड्रा फोर्टला गेली होती आणि खरंच मला तिकडे जाऊन खूप छान वाटलं. मोकळं, शांत असं आणि डोक्याला एक थोडासा ब्रेक मिळाला. माइंड फ्रेश झालं माझं. सो तुम्हालासुद्धा जायचं असेल तर नक्की जा. खरंच खूप मोठी जागा आहे ती. मी आता सगळंच काही तुम्हाला दाखवत बसली नाही, कारण मला माझा टाईम एन्जॉय करायचा होता म्हणून. पण तुम्ही तिकडे नक्की जा, तुम्हाला पण छान वाटेल, माइंड फ्रेश होईल तुमचं पण. कारण फ्रेंड्ससाठी, फॅमिलीसाठी, कपलसाठी खरंच खूप बेस्ट अशी जागा आहे. सो मी तुम्हाला सांगेल की नक्की जा आणि मला कळवा कसं वाटलं ते. आता व्हिडिओचा एंड करायचा होता, मी काल करणार होती, पण मी खरंच खूप काल थकलेली होती. मग म्हटलं आता उद्या करते. सो आता घरी आली आहे मी. सकाळपासून मी स्टुडिओलाच होती आणि आता पण खरंच खूप थकलेली आहे. पण व्हिडिओचा एंड केलाच पाहिजे म्हणून म्हटलं आता मी करते. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. मुमेंट विथ मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्लॉग, रेसिपीज घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेलच नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय.